नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत. आज थोडा वेगळा विषय घेऊन आलोय. विषयाचं शीर्षक तुम्ही वाचलंय, महिलेने स्वतःचे नाव कसे लिहायचे या संदर्भात एक नवीन शासन निर्णय आता येणार आहे. कारण महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारने एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे काय की 1 एप्रिल 2024 नंतर जन्म झालेल्या बालकांच्या नावाच्या पुढे त्याच्या आईचं नाव पण लागेल, मग त्याच्या वडिलांचं नाव आणि मग आडनाव. म्हणजे मुलाचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हा सिक्वेन्स असेल. आता या निर्णयामुळे आईचा खऱ्या अर्थानं सन्मान होणार, म्हणून अनेक लोकप्रतिनिधी, अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा आपल्या नावाच्या पुढे आईचा उल्लेख करायला सुरुवात केली. स्वतःचं नाव, त्यानंतर आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव. ही सगळी गोष्ट होत असताना खरी समस्या निर्माण झाली ती महिलेने नाव कसं लिहायचं या संदर्भात. आणि याच बाबतचा मुद्दा काल विधानसभेमध्ये आमदार सना मलिक यांनी उपस्थित केला. आणि त्यात त्यांचं म्हणणं असं होतं की, आणि ते म्हणणं अगदी बरोबर सुद्धा आहे, की मुलीने, ती मुलगी जर अनमॅरिड असेल तर ती तिचं नाव लिहिते, तिच्या पुढे तिच्या आईचं नाव, मग तिच्या वडिलांचं नाव आणि मग आडनाव. जसं मुलं लिहितात तशाच मुली लिहितात. पण मुलीचं लग्न झाल्यानंतर मग तिने हा सिक्वेन्स कसा फॉलो करायचा, मग इथे गोंधळ होतो. मग स्वतःचं नाव टाकलं, त्यानंतर मग ती आईचं नाव टाकणार, त्याच्या पुढे ती नवऱ्याचं नाव टाकणार आणि मग त्यांचं आडनाव टाकणार. मग नवऱ्याच्या नावाच्या अगोदर आईचं नाव येतंय. पण एखाद्या मुलीला माहेरचं पण आडनाव लावायचं असेल आणि सासरचं पण आडनाव लावायचं असेल तर तिने तो सिक्वेन्स कसा फॉलो करायचा. एखाद्या मुलीला वडिलांचं पण नाव तिथे वापरायचं असेल तर मग त्या संदर्भात काय. तर अशी कुठलीही स्पष्टता नसल्यामुळे यावरती शासनाने एक GR काढावा आणि महिलांनी नाव कसं लिहायचं याबाबत स्पष्टता आणावी अशी मागणी आमदार सना मलिक यांनी केली. आणि त्याला उत्तर देताना अर्थात विधानसभेच्या अध्यक्षांनी पण सूचना केल्या की यावरती शासनाने GR काढावा, विषय खूप महत्वाचा आहे. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी सांगितलं की हो, लवकरच शासन यावरती GR काढेल. म्हणजे आता महिलांच्या नावांबाबत, महिलेने स्वतःचं नाव कसं लिहायचं आहे याबाबत एक शासन निर्णय येईल आणि तो शासन निर्णय आल्यानंतर विषय स्पष्ट होईल. ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, म्हणून आजचा हा व्हिडिओ होता. अशाच प्रकारे वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.